जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण होत असल्याने विजयपर्व भाजपा जिल्हा कार्यालय नंदुरबार येथे मोदी सरकारची 12 वर्षे विश्वास विकास व जनकल्याणची विषयाच्या अनुषंगाने महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, भाजपा उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी यांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी जिल्हाध्यक्ष निलेश माळी, माजी खासदार डॉक्टर हिना गावित उपस्थित होते। यावेळी मंत्री संजय सावकारे यांनी सांगितले की राज्यातील कुठल्या शेतकऱ्यांना सरकारने फसवलेलं नाही आहे। कर्जमाफीचे नियम सविस्तर वाचल्यावर लक्षात येईल। नियमानुसार 55 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। या कर्जमाफीत असं कुठेही नाही आहे की कुठल्या शेतकऱ्याला डावलण्यात येत आहे। मागच्या कर्जमाफीपेक्षा जास्ती शेतकरी या कर्जमाफी घेतले आहेत। तसेच त्यांनी सांगितले की यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याने सरकार शेतकऱ्यांना पाहिजे त्या मदत करणार। ज्या ठिकाणी धरण आहेत त्या ठिकाणाहून पाण्याची सोय करण्याचा प्रयत्न करणार। यावर्षी पाण्याची कमतरता असल्याने शेतकऱ्यांसाठी सर्वांनी पाणी जपून वापरावा। देशासह महाराष्ट्रावरील नानोच संकट असल्याने शेतकऱ्यांनी पेरणी करण्यासाठी घाई करू नये। पाऊस पडल्यानंतर मोठा खंड पडणार आहे, त्यासाठी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसारच शेतकऱ्यांनी पेरणी करावी। सलग सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा मान नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे। 12 वर्षात नरेंद्र मोदी यांनी भारताची ओळख जगाच्या नकाशावर करून दिलेली आहे। देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या डबल इंजिनच्या सरकार यशस्वीपणे काम करत आहे। या वयात नरेंद्र मोदी 18 तास काम करत आहेत। पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मला माहीत नाही, मात्र सलग 12 वर्ष नरेंद्र मोदी हे पंतप्रधान राहिले आहेत। पंडित नेहरू कदाचित राहिले असतील अधिक काळ, मात्र ते खंड पाडून राहिले आहेत। सलग 12 वर्षे पंतप्रधान राहिलेले नरेंद्र मोदी पहिले व्यक्ती आहेत। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आजची पत्रकार परिषद आम्ही मुळात त्याच्यासाठीच घेतली होती की 10 जून रोजी देशाचे आदरणीय पंतप्रधान यांनी सर्वाधिक काळ सलग पंतप्रधान पदाचा काळावर बसलेली व्यक्ती म्हणून एक सन्मान त्यांना मिळालेला आहे। आणि या 12 वर्षामध्ये त्यांनी देशाची ओळख, भारताची ओळख ही केवळ एका सीमित राज्यापुरते देशापुरते न ठेवता पूर्ण जगामध्ये एक वेगळा ठसा त्यांनी उमटवला। आपल्या कामाच्या माध्यमातून, आपल्या विकासाच्या माध्यमातून सर्वांचं सहकार्य घेऊन सबका साथ सबका विकास सबका विश्वास या तत्वाखाली त्यांनी भारताच्या सगळ्या लोकांचा विश्वास संपादन करून जगामध्ये एक आपल्या भारताची वेगळी ओळख निर्माण केली। त्यांचा मान सन्मान म्हणून आम्ही आज पत्रकार परिषद घेतली। देशामध्ये आदरणीय पंतप्रधान आणि राज्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री यांचं डबल इंजिनचं सरकार हे जवळपास 22 राज्यामध्ये कार्यरत आहे। महाराष्ट्रात पण त्यांच्याच नेतृत्वामध्ये आदरणीय मुख्यमंत्री हे काम करतायत आमचे देवेंद्रजी। म्हणून विकासाची जी वाटचाल सुरू आहे देशाचे पंतप्रधान म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान आहे की या वयामध्ये 18 तास काम करून आपल्या देशासाठी झटणारा हा नेता, त्याचं आरोग्य चांगलं राहावं, परमेश्वर त्यांना दीर्घायुष्य देव आणि आमच्या देशाची प्रगती त्यांच्या हातून अशीच होत राहावं अशी आम्ही देवाला प्रार्थना करतो। पंडित नेहरूंचं मला माहिती आहे, मग सलग या एक विषय लक्ष घ्या, सलग पंतप्रधान म्हणजे मध्ये खंड न पडता तसा हा विषय आहे। पंडित नेहरूजी कदाचित झाले असेल पण ते खंड पाडून झालेले आहे। सलग 12 वर्ष पंतप्रधान राहिलेले नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान। अजिबात नाही, ज्या नियमाटी तुम्ही चांगल्या पद्धतीने वाचा। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घोषणा करताना सांगितलेलं आहे, खरं तर आता आचारसंहितेमुळे त्याच्याशी जास्त बोलता येणार नाही, पण जे नियम आहेत त्या नियमानुसार 55 लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे। आणि याच्यात कुठेही असं नाही आहे की कोणाला डावलण्याचा प्रयत्न झालेला आहे। मागच्या निकषापेक्षा अगदी सरळ सोपे निकष म्हणालो तर मागच्यापेक्षा जास्त शेतकरी याच्यात कव्हर केले गेलेले आहे। अतिशय महत्त्वाचा प्रश्न हा की अल्निनो संकट हे पूर्ण देशावर आहे, त्यात महाराष्ट्रामध्येही हे संकट मोठ्या प्रमाणामध्ये आहे। म्हणून शेतकऱ्यांना विनंती आहे की पीक पेरणी करताना कृषी विभागाशी सल्लामसलत करूनच आपण पीक पेरणी करावी। पाऊस उशिराने येणार आहे आणि पहिल्या टप्प्यात पाऊस येऊन परत गॅप पडणार आहे असा हवामान खात्याचा अंदाज आहे। म्हणून पीक पेरणी करताना सावधानतेने आणि कृषी विभागाशी सल्लामसलत करूनच पीक पेरणी करावी अशी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे। जे शक्य ते करण्याचा शासन प्रयत्न करतच असतं, पण पाऊस ही अशी गोष्ट आहे की जी
तयार नाही करतायत, पाणी तयार नाही करतायत. ते निसर्गाच्या चक्रानुसारच तयार होतं. जिथे जिथे धरणं आहेत तिथून तो देण्याचा प्रयत्न होईल, पण यावर्षी पिण्याच्या पाण्याचा देखील प्रॉब्लेम होण्याची शक्यता असल्यामुळे फर्स्ट प्रायोरिटी ही पिण्याचं पाणी आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनाही विनंती आणि सगळ्या लोकांना विनंती आहे, पाणी हे जपून वापरा. आपल्याकडे पाण्याचा अजिबात व्हॅल्यू ठेवली जात नाही. इतर देशांमध्ये पाण्याचं काही कमतरता नसते तरी तिथे पाणी इतकं जपून वापरलं जातं, पण आपल्याकडे वारंवार हे संकट येत असतं तरी आपण पाण्याची कदर करत नाही, पाणी वाया घालवतो. म्हणून सगळ्यांना विनंती की पाणी जपून वापरा. त्याची तपासणी केली जाईल आणि मी मागेच याच्या बाबतीत एक ऑडिट तयार करायला सांगितलं होतं, म्हणजे नंदुरबारच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा आढावा घेण्यात सांगितलेला आहे की या ज्या घटना घडतात तिथे सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून काय काय केलं गेलेलं आहे, फायर फायटिंगच्या सिस्टम काय काय त्यांनी ठेवलेल्या आहे, त्यांच्या डिस्पोजच्या सिस्टम काय काय, याचं सगळं ऑडिट करायला सांगितलेलं आहे. आणि त्या ऑडिटमधनं ज्या ज्या उपाययोजना जिथे जिथे झालेल्या नसतील त्या करण्यात सांगण्यात येतील. त्या ऑडिटला जे काही रिपोर्ट येईल त्याच्यानुसार सगळ्या उपाययोजना करण्याचा प्रयत्न करू. पहिले तर एक गोष्ट तुम्हाला सांगतो, त्यामध्ये बसची काही चूक नव्हती. जी आम्हाला माहिती म्हणजे ऍक्सिडेंट झाला त्याच दिवशी मला परिवहन मंत्र्यांचा फोन आला की तुमच्या जिल्ह्यातला असा असा व्यक्ती, म्हणजे बस जरी ती जामनेर डेपोची होती तरी ड्रायव्हर जो वारला तो माझ्या तालुक्यातला होता, माझ्या गावाजवळचाच होता, कोरापानाची म्हणून, तिथला तो ड्रायव्हर होता. इमिडिएट उलट त्याला मदत वगैरे करून ते सगळं विल्हेवाट लावली. परंतु माहिती घेतल्यावर कळलं की बस दोन्ही महाराष्ट्र डेपोच्याच बसेस होत्या. दोन्हीही बसेसची चूक नव्हती, आपल्या डेपोची चूक नव्हती, आपल्या ड्रायव्हरची चूक नव्हती, तर तिसऱ्या वाहनाची चूक होती. त्याने या बसला डॅश मारल्यामुळे ही बस इकडच्या बसवर आदरली आणि त्याच्यामुळे ऍक्सिडेंट झाला. त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्राच्या बसेसचं त्याच्यात चूक नव्हती. लोकांनी निर्व्यसनी राहिलं पाहिजे याच्यात काही शंका नाही. मी सामाजिक न्याय विभागाचा मंत्री असताना नशाबंदी हा विभाग होता ज्यामध्ये, तो माझ्याकडे होता त्यावेळेला. तेव्हा आम्ही नेहमी लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न करायचो की नशेपासून लोकांनी लांब राहावं, या वाईट सवयी काय काय घडवून आणता त्याचे आम्ही जे फोटोग्राफसह, चित्रासह, पथनाट्यासह लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला की तंबाखू खाणं, गुटखा खाणं याच्याने कॅन्सर होता, कशा पद्धतीने काय काय तयार होतं हे सगळं लोकांना सांगूनही जर लोक ते खात असतील त्याला काय करावं. विक्रेत्यांवर तर कारवाई झालीच पाहिजे, पण मूळ काय, खाणारा तो पैसे देऊन आपलं आरोग्य खराब करतो. ही जनजागृती झाली पाहिजे की या सवयीपासून लोकांनी लांब राहिलं पाहिजे. ज्या सिरियस गोष्टी आहे त्याच्यासाठी निश्चितपणे कठोर पावलं उचलली गेली पाहिजे. पण आपल्याकडे तंबाखू हा विषय जो खूप पुरातन काळापासून लोक वापरतात. आता त्याला घरगुती एखादी व्यक्ती तंबाखू खातो त्याला मकोका लावायचा म्हटला तर तो अजून अंगाशी येणार. लोक खातात म्हणून विकतात, खाणं जर बंद केलं तर काही विषयच येत नाही. म्हणून आपण खाणाऱ्यांना प्रबोधन करून त्यांनी खाऊ नये, आपलं आरोग्य सांभाळावं या मतात.